श्री अधिक मास महात्म्य अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। पूर्वाध्यायांती ऐसे व्रत उग्रसेवे मणिग्रीवा प्रत तू कोण का वससी वनात इत्यादी वृत्तांत प्रश्नीला आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेची मी येथे सविस्तर वर्णितो समग्र ऐकीजे। मणिग्रीव म्हणे द्विजेंद्रा ऐक, चमत्कारपूर नामक विद्वज्जन समावृत्त एक उत्तम नगर आहे पै। तेथे स्वस्त्रीसह सर्तमान सर्वदा मी राहत असोन मणिग्रीव माझे अभिधान शूद्र जाती पवित्र बहुसंपत्तिमान असोनी परोपकार करी अनुदिनी तेने सकळ जनान लागुनी अत्यंतची प्रिय असे। परिदैवयोगे कदाचित मज दुर्बुद्धी झाली बहुत निज धर्म सोडिला समस्त बहु आकांत मांडिला परस्त्रियांसी बळे धरून भोगू लागलो अनुदिन नानाविध मद्यांचे पान रात्रंदिन चालविले साहसकर्मी धरिले धैर्य करू लागलो हिंसा चौर्य लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले। ही धर्मपत्नी सती अबला हिने सदुपदेश बहु केला परी तो म्या नाही मानिला क्रम चालविला तैसाची। ग्रामस्थ जन सर्व त्रासले गावातून मज हाकिले तो बृहद बळराय वहिले बळे लुटविले मम सदन। शेषधन जे राहिले काही तेही घेतले बंधू जनाही तिरस्कार केला सकळी काही वनाठाई प्रवेशलो। ही मम कांता पतिव्रता इयसी माझी बहु चिंता यास्तव सोडूनी माता पिता मज सर्वथा अनुसरली। तेव्हापासूनी इयसहित वसतो या घोर वनात नाना जीव वधुनी सतत उदर भरीत राहिलोसे। मी अत्यंत दुरात्मा पाही मज सम पापी कोणी नाही दुःख भोगितो सर्वदाही अनुग्रह काही करावा। काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण आता ह्या स्त्रीसह वर्तमान तुम्हा शरण आलो असे। तरी दया करा हो मजवर तुम्ही दयाळ मुनिवर शरणागत जना अभय कर दुःख सत्वर निरसावे। जेने माझे दरिद्र समूळ निरसोनिया जाईल सकळ आणि पाओनिया वैभव विपुल सुखे अचळ वर्तेन मी। ऐसे काही उपदेशुनी कृतार्थ करावे मज लागुनी ऐसी शूद्राची ऐकुनी वाणी तयासी मुनी बोलत। हे मणिग्रीवा भाग्यवंता तू कृतकृत्य आहेसी सर्वथा जे ह्या कांतारा माझी तत्वता माझे आतिथ्य केलेसी। तस्मात तुझे स्वस्त्री सहित पुढे कल्याण होणार खचित भावी शुभांची सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसताती। आता तीर्थव्रत दानाविने त्वदारिद्र्य निरसेल जाने ते म्या सर्व आपल्या मने निर्धारिले साचार। आता येईल 3रा मास पुरुषोत्तम नाम तयास त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे। पुरुषोत्तम प्रीत्यर्थ जान दीप लावावा यथा विधान तेने तुमचे दारिद्र्य तत्क्षण समूळ संपूर्ण निरसेल। तिल तैले वा घृते निरुती दीप लावावा यथा शक्ती परीती तुम्हा दुर्लभ असती वनी असता म्हणूनी। तरी इंगुदी तैले मासवरी स्त्रीसह नियमे दीप करी नित्य स्नान या सरोवरी सारोणी करी हे कृत्य। हाची माझा तुझ उपदेश यानेच दुःख निरसेल अशेष पाओनिया वैभव विशेष सुख तुम्हास होईल पै। तुम्ही उत्तम आतिथ्य केले तेने माझे मन तोषले म्हणून वेदी निश्चयिलेले कर्म कथिले तुम्हास। अरे केवळ दीपदानेसी लक्ष्मी वाढते निश्चयसी मग ते विधीने अधिकमासी करिता काय वर्णावे। वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थे शास्त्रे अगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैसीच तंत्रे सकळजी आणि सर्व वेद अभ्यासने कृच्छादी व्रते आचरणे सदा गोमती तट सेवने श्राद्ध करणे गये माझी। उपराग सहस्त्रे आणि व्यतिपात शत पर्वणी कुरुक्षेत्रादी क्षेत्रे आणि दंडकादिक अरण्येजी ती पावन असती सर्वही परिपुरुषोत्तम दीप जो काही तयाच्या षोडश कलेची ही योग्यता नाही तयास। वेदोक्त कर्मादिकाहून अधिकमासीचे दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथा विधान कीजिये। हे गुह्याहुनी अतिगुह्य पाही कदा न सांगावे कोणासीही धनधान्य पशुपुत्रादी सर्वही प्राप्त होय ययाचेनी। हे वंध्येचे वंध्यत्व हरिते स्त्रिया लागी अवैधव्य करीते राज्यभ्रष्टाते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ। याचेनी कन्ये लागी तत्वता दीर्घायु गुणी लाभतो भरता कांतार्थिया ते पतिव्रता सुशीला कांता लाभते। विद्यार्थिया ते विद्या लाभती सिद्धी कामुका सिद्धी मिळती
कोशेच्छू जना कोशप्राप्ती मोक्षार्थी पावती मोक्षास पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासा ठाई विना शास्त्र विना विधीही कोठेही दीप लाविती जे त्यांचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात मग विधीने लाविता यथास्थित जगी अप्राप्त कायपा जी जी इच्छा धरावी मानसी ती ती पुरवितो ऋषिकेशी तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीप अवश्य कीजिये हे सर्व दारिद्र्य नाशन तुझ कथिले दिव्य साधन याची आचरणे तुझ तत्क्षण वैभव पूर्ण लाभेल तुम्ही माझी केली तर सेवा म्हणून तोषलो मनी ग्रीवा आता येतो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण ऐसे बोलून या तो मुनी श्री हरिते स्मरत मनी ग्रीवाचा निरोप घेऊनी प्रयागा चालता जाहला तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीव आणि त्यांची योषित दोघेही काही दूरपर्यंत प्रेमे जाती जाहली तेथे वंदुनी मुनीचे चरण स्वाश्रमा आली परतोन प्रयागासी गेला ब्राह्मण कामना पूर्ण जाहली इकडे वनिती शूद्र दंपती अंतरी ठेवणी द्विरुद्ध भक्ती पुरुषोत्तमा ते चिंतित चित्ती कालक्रमिती आनंदे तो मासद्वय जाऊनी वहिला पुरुषोत्तम मासा आला जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वात तेव्हा स्मरुणी त्या सद्गुरु तेने जैसे कथिले होते तैसेची ती दंपती तेथे करीती झाली साचार पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपणा वैभव मिळाले सारे म्हणून प्रभाती शीतनीरे तडागी स्नान करुणिया इंगुदीच्या शुद्ध तैलेसी दीप करीत एक भावेसी ऐसे आचरता नित्य नेमेसी अधिक मास लोटला उग्रदेवाच्या प्रसादे तत्क्षण मनीचा मळ गेला झडोन त्यावर दीपाचा प्रभाव महान झाली पावन दोघेही अंतःकरणी आली शांती येताची गेली खंती ठाईच मुराली विषय प्रीती जडली वृत्ती पुरुषोत्तमी दोघेही झाली आनंद घन ऐसे लोटले काही दिन पुढे पावनिया निधन स्वर्गी जाती जाहली तेथे देवांसंगे सतत तत्रत्य भोग भोगुनी अनंत उग्र देव प्रसादे येथ उत्तम जन्म पावली पूर्वजन्मी जो मणिग्रीव मृगाहिंसक दुःख भाव तोच हा तू चित्र बाहुराव सांप्रत झाला आहेसी आणि पूर्वजन्मा माझारी जी तव पत्नी होती सुंदरी तीचही सांप्रत तवनारी चंद्रकला झाली पत्नी असे ही पतिव्रत्य धर्मे करुणी पूर्वजन्मी वर्तली म्हणूनी सांप्रत तव अर्धांग हारिणी झाली पत्नी साचार ज्या का पतिव्रत्य वर्तत त्या पती पुण्यार्ध भागिनी होत हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत अनुभवा येथे आलासे पूर्वजन्मी अधिकमासी इंगुदी तैले दीप कैलासी तेने पुण्य हे सांप्रत तुझसी अकंटक राज्य लाभले आणि त्याच पुण्य हे विपुळ वैभव लाधले तुझ सकळ तैसीच ही सती निर्मळ पत्नी सोज्वळ लाभली अधिकमासीचा दीप पावन तयाचा हा प्रभाव जान राजेश्वरा तू हस्त जोडून मज लागून प्रश्निले जे की ही अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैसी लाभली म्या काय केले पुण्याचरण ते मज सांगा विवरून त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझ लागून सांगितले आता मी जातो स्वस्थानाप्रत तव कल्याण असो सतत ऐसे सांगुनी मुनी त्वरित स्वस्थाना जाता जाहला आणि तो चित्रबाहू राजेश्वर सुख भोगुनी जन्मभर संतती स्थापुनी भूमीवर सदारमुक्त जाहला जेथुनी नाही पुनरावृत्ती ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती ऐसे अधिक मास दीपाचे निरुती महात्म्याचे अद्भुत नारी किंवा नर जे कोणी अधिक मासा माझी अनुदिन स्नान किंवा उपोषण यथाविधान करीतात तयांसी नाही पुनरावृत्ती गर्भयातना तत्काळ सुटती आणि ही कथा पढती ऐकती तेही पावती त्याच पदा ऐसे हरीचे ऐकुनी भाषित पुनरपी लक्ष्मी प्रश्नी त्याप्रत ती कथा रसाळ समस्त पुढच्या प्रसंगी वर्णिजेल इति श्री अधिकमास महात्म्यसार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रोते ऐकोत चतुर पंचदशोऽध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु इति पंचदशोऽध्यायः।